जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले सखूबाईला महादजींसोबत सासरी पाठवून राजांनी मोहिमेची तयारी जोमात सुरू केली. राजांनी जुन्नर व अहमदनगर शहरावर मोहिमा केल्या. औरंगजेब यामुळे खूपच संतप्त झाला. आता बघूयात पुढे. जुन्नर अहमदनगर मारून राजे पुण्याला आले. पुण्याला येताच राजांना तातडीने पुरंदरास जावे लागले. पुरंदरावर आनंदी आनंद पसरला होता. गडावर तोफांचे आवाज होत होते. सईबाई प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झाले होते. पहिला मुलगा थोरला गादीचा वारस जन्माला आला होता. बारशाची निमंत्रणे पाठविली गेली. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवायचे हे विचारण्यासाठी राजे जिजाबाईंच्याकडे गेले. क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी संभाजीला उराशी कवटाळले. गमावलेला संभाजी परत आल्याचा भास झाला. संभाजी चांगल्या पायगुणाचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोंढाणा स्वराज्यात सामील झाला. शहाजी राजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळे राजांच्या मनातले एक शल्य निघून गेले. सईबाईंना अशक्तपणा फार आला होता. संभाजीला दूध पुरत नव्हते म्हणून जिजाबाईंनी नरसापूर जवळच्या कापूरवहाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा घराण्यातील धाराई नावाची स्त्री गडावर आणून घेतली. धाराई संभाजी राजांची दूध आई बनली. संभाजी राजे पालथे होऊ लागले, पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याचा होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या. आत्र्यांनी दंडराजपुरी काबीज करून जंजिऱ्याला मोर्चे लावले होते. नव्या मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाठवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढे ते प्रचंड काम होते. गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते. मोरोपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीने पुरंदरवर आले होते. त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड कामं उभी केलीत, त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झाला आहे. वाडा सदर सजली की गड पुरा झाला. पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा, मोरोपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरोपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडाचं काम शेवटास नेऊ आणि तेही तुमच्या हातून. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढेच बोलताना त्यांच्या मनात पीळ पडला. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचे पाय थबकले. वाड्याच्या चौकात संन्यासी उभा होता. राजे उद्गारले, कोण? रामशरण? जी, संन्यासी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावले. राजांच्या पाठोपाठ संन्यासी चालू लागला. राजे बराच वेळ संन्यासाबरोबर बोलत होते. राजे जेव्हा खाली सदरेवर आले तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली. राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मगा बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल. आनंदित झालेले मोरोपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावर गेले. गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेले. राजे म्हणाले, मासाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडण्याची वार्ता आली आहे. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा. शक्य झालं
तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ. सईबाईंचा शंभूबाळांचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहकरे हे राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाने फौजेसह पुढे गेले होते. राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापित होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चितपणे बसला होता. विजापूर दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला याहिया आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करीत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यावर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळण आले की हाती तळपते तेगे घेतलेली अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती. मेन्यातून जाणारी तरुण सुभेदार सून मेन्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूच्या घनदाट रानातून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवीत आहेत याची कुणाला कल्पना नव्हती. घाटाची चढण आली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलाच्या पाठीवर चापकांचे पट्टे फुटू लागले. बैलांना दिलेल्या आवाजांनी रान दणदणून गेले. पाय रोवीत मार सहन करीत ती मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलीत होती. गाड्या हळूहळू पुढे जाऊ सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पाय उतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोहो बाजूंनी शिपायांचे हात लागले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. चौकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. तो चारी बाजूनी हर हर महादेवची रणगर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती आला. गाड्यांचे मोहरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात 2 प्रहरच्या वेळी नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वार रक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूंनी दबा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापांच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगराखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याच वेळी भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांना ही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला होता. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करत होता. दुसऱ्या दिवशी सूर्य माथ्यावर कलल्यावर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहकरे यांच्यासह शामियान्याच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा अमाप आनंद ओसंडत होता. राजांचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे गेले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडी नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले. तुतार्याचा आवाज झाला.
कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे होऊन राजांच्या घोड्यांची ओठाळी धरली. राजे पायउतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, आबाजी, आता तुम्ही घोडं धरणं योग्य नव्हे. महाराज, का? कल्याण सुभ्याचे सुभेदार असली कामं करणार का? आपली कृपा महाराज. असले 10 सुभे देऊन केलेत तरी आपण आपलं घोडे धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहकरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला. तो ऐकून आम्हाला समाधान वाटलं. फार कामी आले. फक्त 15 राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एका सुद्धा जीवाचं आम्हाला फार मोल वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखेरीज रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही का? चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजे शामियानात आले. थोडी विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार जात होते. राजे ते ऐश्वर्य संपन्न शहर निरखित होते. गरजणाऱ्या सागराच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहर खुलून दिसत होते. उंच प्रासादाची भव्य मशिदींनी आकाशात आपले मनोरे चढविले होते. शहर मोठे, सुबक आणि देखणे होते. शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियान्यात आले. शामियाना भव्य होता. उच्चासनावर सुशोभित बैठक मांडली होती. रंगीबेरंगी पडद्यांनी आणि आडपडद्यांनी शोभिवंत केलेला शामियाना राजे निरखित होते. रुजाम्याच्या गालिच्यांनी जमीन आच्छादून गेली होती. धूपदाण्यांतून शामियान्यात सुगंध दरवळत होता. राजे म्हणाले, आबाजी, आमचं स्वागतही शाही दिसतं. अशा शामियान्यात फार काळ राहिलं तर शाही मिजाज चढायला फारसा वेळ लागणारचा नाही. राजे उच्चासनावर बसले. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण रौप्य नाणी, अनेक अलंकार, रत्नाचे ढीग यांनी राजांच्या देखत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना भरपूर द्रव्य दिले. ज्यांनी पराक्रम केला त्यांचा बहुमान केला. आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहकरे यांना कल्याणचा व भिवंडीचा कारभार सांगितला. सरते शेवटी कल्याणचा कैद झालेला सुभेदार व त्यांचा मुलगा यांना दरबारी हजर करण्यात आले. वंशाने अरब असलेल्या त्या पिता पुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राजे स्तिमित झाले. गोरेपान, उंचे पुरे देखणे पुरुष घायाळ संतप्त नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम केला. बाइज्जत विजापूरला जाण्याची परवानगी दिली. जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे ठाकलेले दोघे त्या आज्ञेने चकित झाले. आबाजी महादेव पुढे झाले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजांनी विचारले, आबाजी, काय झाले? महाराज, आणखी एक कैदी हजर व्हायचा आहे. कोण आहे? कल्याण सुभेदाराची सून. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, आबाजी. आबाजी आवंडा गिळत म्हणाले, महाराज, गैरसमज होतो. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. सारे गिरफ्तार केले गेले. त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निवळला. राजे म्हणाले, आबाजी, मनात आणलं असतं तर ते तुम्हीही करू शकला असतात. आम्ही त्याबद्दल दोष दिला नसता. पण ही सून वेगळी दिसते. होय महाराज, पृथ्वी तलावर धुंडूनही दिसणार नाही असं तिचं लावण्य आहे. फुलापेक्षाही नाजूक. दृष्टी टाकताच तिचं सौंदर्य अत्तरासारखं दरवळतंय. वा आबाजी, तुम्ही काव्यही करू लागलात. हे सामर्थ्य जिच्या ठायी आहे
ती सुभेदाराची स्नुषा आमच्या समोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवांनी टाळी वाजवताच शामियान्याच्या डाव्या बाजूला चिकाचा पडदा उचलला गेला. 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियान्यात प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी केली गेली. तिच्या चेहऱ्यावर झिरझिरीत ओढणीचे अवगुंठन होते. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित झालेले तिचे नाजूक पंजे कंप पावत होते. सुकुमार गौर पावलांचे अंगठे रुजाम्याच्या गालीच्यात रुतत होते. राजांनी एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले. उच्चासनावरून उतरले. धीमी पावले टाकीत राजे त्या युवतीच्या नजीक गेले. तांबड्या रुजाम्याच्या गालीच्यावरून सामोरे येऊन ठाकलेले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजांनी सुभेदाराकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. राजांनी स्थिर हातांनी त्या युवतीचे अवगुंठन उचलले. ते मागे मस्तकावर टाकले. त्या अप्रतिम लावण्याच्या दर्शनाने साऱ्या दरबाराच्या श्वासाचा अवरोध झाला. राजे शांत नजरेने ते सौंदर्य दृष्टीत साठवित होते. नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रातून अश्रू निखळले. व्यतीत होऊन राजे माघारी बैठकीवर आले. राजांच्या कृतीने चकित झालेल्या त्या रूपवतीने नजर वर केली. राजे शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. तारुण्याच्या ऐन उमेदीतल्या राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कपाळी शिवगंध रेखाटले होते. तेजस्वी डोळे तिच्या नेत्रांना भिडले होते. ती नजर पाहून युवती थक्क झाली. कुणाही पुरुषाला ज्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे त्या नजरेकडे ती सून पाहत होती. ते शांत रूप पाहून नजर वळविण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी राहिले नाही. आबाजींकडे नजर वळवीत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही तिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? महाराज सांगा आबाजी, मोकळेपणानं सांगा. महाराज, रिवाज विचारलात तर आपण हिला नाट्यशाळेत स्नान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखविली नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली आहे. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबरानं अशीच जनानखान्यात कोंडली होती. उलट अशा युवतींनीच बादशहाचे मीना बाजार भरले गेले. त्याच शत्रूंची ही कन्या आहे. त्याच शत्रूंची ही दुहिता आहे. क्रोधानं आपण हिला एखाद्या बारगिराची बटीक बनवलीत तरी आपल्याला कोणी नाव ठेवणार नाही. लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे. पवित्रतेचं ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले. यांना पाहताच वाटलं. राजे थांबले. त्यांचा गळा दाटून आला. काय वाटलं महाराज? काय वाटलं? आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या या सुभेदार सुनेला मानाचे आहेर करा. मासाहेबांची रवानगी करताना ज्या इतमामानं वागवाल तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठविताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्रकट झाले होते. सुभेदार पिता पुत्र्याच्या नजरा विस्पारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते. भक्तिभावाने तिने कुर्निसात केला. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे मुजरे जडले. त्यात सुभेदार पिता पुत्रही सामील झाले होते.
कल्याण भिवंडीची व्यवस्था लावून राजे परत आले. पुरंदर दिसू लागला. आपल्या सहकाऱ्यांसह राजे गड चढत होते. माचीचे महाद्वार दिसू लागले. जवळ जाताच महाद्वारात उभ्या असलेल्या जिजाबाईंचे दर्शन राजांना झाले. जिजाबाईंना गडाच्या प्रथम दरवाजात पाहून राजांना आश्चर्य वाटले. राजे महाद्वारात गेले. सुवासिनींनी राजांच्या पायावर पाणी ओतले, डोळ्यांना पाणी लावले. दही भाताचे मुटके राजांच्या वरून ओवाळून टाकले. जिजाबाई आरती घेऊन सामोऱ्या आल्या. राजांचे उमदे रूप निरखून त्यांनी राजांना ओवाळले. जिजाबाई मासाहेबांचे पाय शिवत राजांनी विचारले, मासाहेब, आपल्याला गडाच्या प्रथम दरवाजाशी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं ना? राजे, लोकरिवाजाला सोडून अलौकिक पराक्रम केलात. मग अशा वीराचं स्वागत जरा वेगळ्याच तऱ्हेने नको का व्हायला? राजे, आजच्या तुमच्या पराक्रमानं आम्ही धन्य झालो. तुमच्या कर्तुकीनं 7 पिढ्याचा उद्धार झाला. आज खरे राजे शोभलात. जिजाबाईंना पुढे बोलवेना. त्यांनी राजांना मिठीत घेतले. सारे ते दृश्य भारावून पाहत होते. रात्री राजे महालात आले तेव्हा शंभूराजे झोपले होते. सईबाई थकल्या होत्या. राजे म्हणाले, बरं वाटत नाही तर सई विश्रांती घ्यावी. एवढा पराक्रम करून आलात. जेव्हा कल्याण सुभेदाराच्या सुनेची बातमी कळली तेव्हा काय वाटलं ते कसं सांगू. वाटलं पंख लावून जावं आणि असतील तिथं स्वारींना गाठावं. आणि सईबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, सारीच थट्टा वाटते, आम्ही नाही बोलणार. राजे हसले. ते म्हणाले, छे, ते नाही चालायचं. जे ऐकण्यासाठी कान उतावीळ होते ते तसंच राहून गेलं. चला. सईबाई लाजलेल्या पाहून राजे परत हसले. स्वतःला सावरून सईबाईंनी विचारले, एक विचारू, खरं सांगाल? सई, आम्ही कधी खोटं बोलतो का? सुभेदाराची सून सुंदर होती. हो, होती. खूप खूप, राजे म्हणाले. मग? पण ती तुमच्या इतकी सुंदर नव्हती. राजे म्हणाले. चला, परत थट्टा करू लागला. मी का सुंदर आहे? राजे उठले. सईबाईंच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवीत राजे म्हणाले, मी थट्टा नाही केली. आम्ही खरं तेच सांगतो. ते सौंदर्य पाहिलं पण फार कमी भासलं. मोहविण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते. राजांच्या त्या भावनाविवश नजरेला नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही. त्यांनी आपलं मस्तक राजांच्या खांद्यावर टेकले. राजांच्या कर्पाशात सईबाई केव्हा विसावल्या हे त्यांनाच कळले नाही.